बातम्यांचं अर्धशतक। पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर राज्य सरकारचा निर्णय। पार्थ पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागणार। पार्थ पवार राजकारणाची सुरुवात हे दिल्लीमधून करणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेची 6 वर्षांची टर्म मिळवण्यासाठी पार्थ पवार इच्छुक। कात्रज दूध संघाला अजित पवार यांचं नाव देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे सहकार चळवळीला मोठी हानी झाली असून त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मृती जपण्यासाठी निर्णय। लाडक्या बहिणींचे 2 हप्ते विरोधकांमुळे रखडल्याचा उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कोर्टामध्ये गेल्याचा फटका बसल्याचाही आरोप आहे। योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याबाबत शासन अभ्यास करत असल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी। योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीने जपली जाईल असंही मिटकरींचं वक्तव्य। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झाली आहे। काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार रुबीना शेख यांना 16 मतं तर डिंपल मेहता यांना 79 मतं मिळाली आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौर असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। यावेळेला महानगरपालिकेच्या समोर मोठ्या प्रमाणावरती गोंधळ। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा तर उपमहापौर पदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत ही घोषणा केली। राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना तुरुंगामधून बोलवलं जाणार आहे। महापौर आणि उपमहापौराच्या निवडीसाठी त्यांना तुरुंगामधून बोलवण्यासाठी नगर सचिवांकडून कारागृहाला पत्र। मुंबईमध्ये महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचं नाव आघाडीवर। 48 तासांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची माहिती। फडणवीस अमित साटम यांच्यामधल्या बैठकीनंतर निर्णय होणार। चंद्रपूर महानगरपालिकेवरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये वाद। अशातच प्रतिभा धानोरकर यांचं स्टेटस चर्चेत। जंग में जाने वाले घोडे 12 तो में नहीं नाचा करते अशा आशयाचं स्टेटस त्यांनी ठेवलंय। ठाणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता होणार आहे। या संदर्भात अजित पवारांशी चर्चा केली होती। राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा एमआयएमला राष्ट्रवादी सोबत घेण्याची शक्यता आहे। धुळ्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीसह एमआयएमकडून महापौर आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज। भाजपमधील काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा शिवसेना राष्ट्रवादी युतीचा दावा। 6 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होईल। अहिल्यानगरमध्ये महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांचं नाव निश्चित तर उपमहापौर पद हे भाजपच्या धनंजय जाधव यांना मिळेल। ज्योती गाडे या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गणेश नाईक यांनी एकेरी उल्लेख केलाय। मालकमंत्री म्हणत टोला। गणेश नाईक यांची देसाई यांच्या पाटण तालुक्यामध्ये सभा। गुंडेपुंडे राजकारण दुसऱ्यांना शिकवा अशी ही टीका त्यांनी केली होती। धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भूम तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना समोरासमोर। भाजप उमेदवारासाठी बावनकुळेंनी सभा घेतल्यामुळे त्या ठिकाणी तानाजी सावंत यांची प्रतिष्ठा पणाला। तानाजी सावंत विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष। सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत। भाजपकडून क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष धनश्री लाड निवडणुकीच्या रिंगणात। कामाच्या जोरावरती विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मालेगावमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकाची हकालपट्टी। एजाज बेग अजीज बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने। काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आघाडी तोडल्याचा शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांचा आरोप आहे तर मैत्रीपूर्ण लढत होत असल्याची काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया।
बातमी आहे सोलापूरमधली. सोलापूरच्या दारफळ जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन. भाजप उमेदवार इंद्रजित पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बळीराम काका साठे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढत होतीये. नागपूरमध्ये अतिक्रमण कारवाईच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन. संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं महानगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन. यावेळेला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका. महाराष्ट्र क्रिकेट संघटना प्रकरणामध्ये कोर्टाचा संताप. बेकायदेशीर कामं करता केस मागे घेता की डिसमिस करू असं कोर्टानं सुनावलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दौऱ्यावरती असताना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. छत्रपती संभाजीनगरवरून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याची माहिती. वेळ थांबली असती तर तुम्हाला घट्ट मिठीमध्ये घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांची भावनिक पोस्ट. वर्ध्यामध्ये निधी रखडल्यामुळे बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडलं. थकीत अनुदान तातडीनं देण्याची महिलांची मागणी. वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन सादर. डहाणू रोड इथे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधल्या माउंटन टनेल ब्रेकथ्रू. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर 508 किलोमीटरचा असेल. वर्ध्यामध्ये 9 महिन्यात 612 ग्राहकांकडून वीज चोरी. 591 ग्राहकांवरती दंडात्मक कारवाई. महावितरणच्या वर्धा मंडळाची धडक मोहीम. बीडमध्ये रंगकाम करणाऱ्या कामगाराची हत्या करणारा आरोपी जेरबंद. 29 वर्षीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून 10 तासांमध्ये अटक. पाटोदा तालुक्यामधल्या दगडवाडी शिवारामधली ही घटना आहे. जंगलामध्ये सुरू असलेल्या कोंबडा जुगार बाजारावरती गोबरवाही पोलिसांचा छापा. 15 जुगारांना अटक करण्यात आली आहे. 17 दुचाकींसह 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आष्टी आणि लोभी या 2 गावांच्या दरम्यान हा जुगार अड्डा सुरू होता. आंबेगाव परिसरामधल्या चितळे बंधूंच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे. चोरट्यानं मिठाई दुकानाचं शटर तोडून चोरी केली आहे. चोरीच्या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. बीड शहरामधील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शाब्दिक वादामधून विद्यार्थ्यावरती चाकून हल्ला. हल्ल्यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढचा तपास सुरू आहे. वसतिगृहामधील निकृष्ट जेवणाच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश. तात्काळ चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचं आश्वासन. कळमनुरीमधल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मुलांच्या जेवणामध्ये अळ्या आणि किडे सापडले होते. अपघातामध्ये मुंबईमध्ये 3 जण जखमी झाले. 3 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. कार चालवणाऱ्या 17 वर्षाच्या तरुणीचा गाडीवरून ताबा सुटला आणि त्यामुळे हा अपघात झालाय. नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. ज्या दुकानाजवळ हा वाद झाला होता ते दुकान अज्ञातांनी पेटवलंय. हसनबाग परिसरामधली ही सगळी घटना आहे आणि पोलिसांकडून तात्काळ कारवाई. परळीमध्ये होणार 3 दिवसीय पशुधन महा एक्स्पो. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारामधून 13 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजन. पशुधन संवर्धनासह उत्पादनामधल्या वाढीच्या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे. बीडच्या बाळापूर गावामध्ये फिरंगी आई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं कुस्तीचा आखाडा. ग्रामीण भागामधल्या पैलवानांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी कोरी बुलेट आणि चांदीची गदा बक्षीस. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून व्हिडिओ कॉलवरती पैलवानांचं अभिनंदन. म्हाडा प्रथम येणाऱ्यांना 120 घरं विकणार. मुंबईमध्ये मोक्याच्या जागी 31 लाखांपासून असलेली घरं. जास्तीत जास्त किंमत 8 कोटी रुपयांची. ही घरं ताळदेवमधली आहेत. यापूर्वी लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश आहे. संत गजानन महाराजांचा रविवारी 148वा प्रकट दिन सोहळा होतोय. त्याआधी पूर्णाहुती यागयज्ञानं शेगावमध्ये विधिवत सुरुवात झाली आहे. प्रकट दिनाच्या निमित्तानं शेगावमध्ये आजपासून भक्तांची गर्दी. पुण्यामधल्या सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द. विद्यापीठ अधिनियमामधील अटी शर्तींचा ठपका ठेवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मोठी कारवाई. सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना.
सरकारची निर्गुंतवणुकीकडे वाटचालीची चिन्ह आधीच अल्प असलेला एलआयसी मधला हिस्सा सरकार आणखी कमी करण्याच्या विचारात आहे. यानुसार फॉलो ऑन पब्लिक ऑफर या प्रकारचे शेअर्स लवकरच बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. एलआयसी मध्ये सध्या सरकारचा 26.25% हिस्सा आहे. जगभरामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेबद्दल नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सौदी अरेबिया आणि इराणला चीननं मागे टाकलंय. जानेवारी 2026 या एकाच महिन्यामध्ये चीननं तब्बल 15 जणांना फाशी दिली आहे. याच काळामध्ये सौदी आणि इराणमध्ये फाशीच्या एकाही घटनेची नोंद नाहीये. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमधील न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपामधल्या घोटाळ्याच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. जपानमध्ये उत्तरेकडील भागामध्ये बर्फवृष्टीनं गेल्या 81 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय. 1945 नंतरची ही सगळ्यात मोठी बर्फवृष्टी आहे. होक्काइडो प्रांतामध्ये आलेल्या भीषण बर्फाच्या वादळामुळे रस्ते, रेल्वे आणि बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. कॅनडामध्ये जोरदार बर्फवृष्टी. या बर्फामध्ये साडी नेसलेल्या स्नोमॅनचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या स्नोमॅनला लाल रंगाची साडी नेसवण्यात आली. त्याला मंगळसूत्र, सिंदूर आणि दागिन्यांनी सजवण्यात देखील आलेलं आहे. अमेरिकेच्या फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या कारवायांमुळे जनतेमध्ये सध्या असंतोष आहे. अशामध्येच आता कॅलिफोर्निया शहराच्या सिटी काउन्सिलमध्ये बॅटमॅनच्या वेशभूषेमध्ये आलेल्या एका नागरिकानं सिटी काउन्सिलच्या सदस्यांना धारेवर धरलं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हैदराबादवरून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेल्या दाम्पत्यानं आपल्या श्वानाला ऑस्ट्रेलियामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये मोजलेत. रेबीजच्या कायद्यानुसार आधी या श्वानाला दुबईमध्ये ठेवण्यात आलं. 6 महिन्यांच्या नंतर त्याला ऑस्ट्रेलियामध्ये नेण्यात आलंय. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील भागामध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना 1400 वर्ष जुनं थडगं सापडलंय. कोरिकावांनी सजलेली झापोटेक संस्कृतीचं हे थडगं सापडलेलं आहे. आइसलँड देशामधील एका बेटावरती जगामधील सर्वात एकाकी घर दिसतंय. एलईडे बेटावरती असलेल्या या घराची वर्ल्ड्स लोनलिएस्ट हाऊस म्हणून ओळख आहे. पफिन पक्ष्यांच्या शिकारीसाठी हंटिंग असोसिएशन या संस्थेकडून या घराची निर्मिती करण्यात आली आहे. धुरंधर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरती रिलीज होताच पाकिस्तानमध्ये काही दिवसांमध्ये ट्रेंडिंगमध्ये आलाय. मध्य पूर्व आणि पाकिस्तानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे चित्रपटाला $10 दशलक्ष नुकसान झालंय. आणि अभिनेता आमिर खाननं गायक अर्जित सिंग सोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतलाय. अर्जित सिंगने काही दिवसांपूर्वी प्लेबॅक सिंगिंग सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर आमिरनं त्याची भेट घेतली आहे. बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. काही घडामोडी सविस्तरपणे